सह्याद्रीच्या कुशीत आणि कळसुबाईच्या मुशीत अमृतेश्वर प्रवरामाई अगस्ती महाराज व राजा हरिश्चंद्राच्या पावनभूमीमध्ये ज्या भूमीने वीरांच्या रक्तातून इतिहास घडवला, ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती, ते असे आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे, बापू भांगरे, रामा किरवा, त्याचबरोबर धर्मा मुंडे, खंडू साबळे, बुधा पेडेकर, धारेराव आसवला, राया ठाकर, लक्षा ठाकर, आदिवासी क्रांतीवीरांसह अहमदनगर जिल्ह्याचे संगमनेर अकोले मतदारसंघाचे पहिले आमदार माझे आजोबा पंजोबा कैलासवासी गोपाळरावजी भांगरे साहेब, माझे आजोबा स्वर्गीय माजी आमदार यशवंतरावजी भांगरे साहेब, राजा बापू भांगरे, कॉम्रेड बुवासाहेबजी नवले, माजी मंत्री दादासाहेब रुपोटे, सहकार महर्षी भाऊसाहेब हांडे, सहकाराचे जनक राजाराम महाले साहेब, कॉम्रेड संतूजी धुमाळ, कॉम्रेड सक्रूबुधा मेंगाळ, ठकाबाबा गांगड यांच्यापासून तर लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांपर्यंत असे क्रांतिकारक ह्या तालुक्यांनी घडवलेत. अशा भूमीमध्ये ज्यांनी आत्ताच आपले मनोगत व्यक्त केले ते युवकांचे आशास्थान आदरणीय रोहितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक, आपले सर्वांचेच मार्गदर्शक माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, आदरणीय सुनीलजी भुसारा साहेब ज्यांनी मगाशीच मार्गदर्शन केले ते पांडुरंगजी बरोडा, सतीशदादा पेंदाम, भाऊसाहेबजी वागचोरे साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर जयंत पाटील साहेबांना ह्या कार्यक्रमाला यायचं होतं, परंतु VSIच्या अर्जंट मीटिंगमुळं पवार साहेबांसोबत त्यांना पुण्यामध्ये थांबावं लागतंय. माझं भाषण झाल्यानंतर आपण जयंत पाटील साहेबांची व्हिडिओगत त्यांनी जी आदरांजली आदरणीय लोकनेते भांगरे साहेबांसाठी अर्पण केली तेही देखील आपण दाखवणार आहोत. मी खरं तर रोहितदादांचा आणि थोरात साहेबांचा आभार व्यक्त करतो. साहेब, रोहितदादा चॉपरने येणार होते, परंतु मोदी साहेब नाशिक जिल्ह्यात येत आहे, त्यामुळे आपल्या अहमदनगर जिल्ह्यावर नो फ्लाय झोन लागू केले. तरी देखील रोहितदादांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आमच्यासाठी वेळात वेळ काढला आणि काल रात्री बायकार दादा इथं आलेत. प्रथमतः दादा मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, थोरात साहेबांबद्दल जर मी बोलायला गेलो तर थोरात साहेबांचं मोठ्या भावासारखं मार्गदर्शन अशोक भांगरे साहेबांवर होतं. साहेब, मधल्या काळामध्ये भांगरे साहेबांचे आणि तुमचे थोडेसे विचार वेगळे होते, परंतु ती परिस्थिती तालुक्याची अशी होती. मला अजूनही आठवतंय, मला वडील माझे सांगायचे, साहेब 2005 मध्ये वडिलांचा वाढदिवस साहेबांनी इथं साजरी केला होता. दादा त्यावेळेस साहेब मंत्री होते, त्यावेळेस साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मोठ्या तडाख्यामध्ये इथं थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केला होता. मधल्या काळामध्ये काही विचार वेगळे होते. आम्हाला जसं अनेक लोक सांगतात पर्याय नसल्यामुळं आम्हाला चिन्ह बदलावं लागले, त्यामुळं पवार साहेबांपासून दूर होतो. परंतु 2017ला मित्रांनो मी पवार साहेबांना भेटलो आणि 19च्या निवडणुकीला रोहितदादा, खरं जर मला कोणी कान मंत्र दिला असेल तर ते माझे मार्गदर्शक थोरात साहेबांनी दिला. साहेबांनी मला सांगितलं का अमित, जर तुला या तालुक्यात परिवर्तन करायचं असेल तर एकाच एक निवडणूक करावं लागेल आणि ते तुझी जबाबदारी आहे. तुझ्या वडिलांना तू समजव. साहेबांना मी शब्द दिला होता का साहेब तुम्ही काळजी करू नका, भांगरे कुटुंब पूर्ण ताकदीने जो काही विचार पवार साहेबांनी घेतलाय तुम्ही घेतलाय त्याला आम्ही पुढे नेण्याचं काम करू आणि त्याचं आम्ही पालन केलं. आज खरं तर मित्रांनो माझ्या वडिलांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. आज त्यांचं याच दिवशी दुःखद निधन झालं. साहेबांना 58 वर्षाचं आयुष्य लाभलं. साहेब एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व होते. साहेबांचं सर्व शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. उच्च विभूषित असल्यामुळं साहेबांना त्या काळी क्लास 1 पदही मिळालं असतं, परंतु कुटुंबाचा जो वारसा होता, गोपाळरावजी भांगरे साहेबांचा वारसा असेल, कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेबांचा वारसा असेल, तो पुढं चालवण्यासाठी साहेबांनी नोकरीला हिडकावलं आणि समाजकारण करायचं ठरवलं. वयाच्या 26व्या वर्षी सन 1989ला साहेब तालुक्यात आले आणि पहिली निवडणूक लढवली. त्यावेळेस दादा मी सांगू इच्छितो, 1989 असेल, 1999 असेल आणि 2004ला वडिलांचा खूप कमी फरकाने पराभव झाला. परंतु माझ्या वडिलांच्या रक्तामध्ये फक्त लढणं होतं, कधी मागं फिरून पाहिलं नाही. अनेक प्रसंग, वाईट प्रसंग आमच्या कुटुंबावर आले, परंतु जो कुटुंबाचा वसा आणि वारसा होता तो भांगरे साहेबांनी तसाच पुढे नेला. आणि मलाही देखील साहेबांनी एकच कान मंत्र दिलं का अमित, तुला जर या समाजाची खरंच जर सेवा करायची असेल तर तू पहिला स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहा. त्यामुळे दादा मी सांगू इच्छितो, वडिलांनी मला 2 वर्ष दिले होते का अमित, तू तुझे व्यवसाय असतील सगळे सेटल कर आणि मग तू राजकारणात ये.
आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून आणि पवार साहेबांच्या माध्यमातून वयाच्या 25व्या वर्षी दादा मला जिल्हा बँकेमध्ये काम करायची संधी मिळाली। खरं तर सगळ्यांना सांगू इच्छितो, मला विरोधही झाला, परंतु थोरात साहेबांनी सांगितलं होतं का आम्ही तुलाच मी संचालक करणार आणि साहेबांनी ती केलं। हे प्रेम आमच्या कुटुंबावर थोरात साहेबांचं आहे। खरं तर भांगरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचा गेल्या 3 पिढ्यांपासून आमचे संबंध आहे। स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब हे पहिल्यापासून महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं। यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे हा माझा म्हणजे असा भोळा आमदार आहे। साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, भोळा आमदार म्हणून यशवंतराव भांगरे साहेबांची ओळख होती। त्यानंतर पवार साहेबांची जी राजकीय भूमिका घेतली, त्या भूमिकेसोबत कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेबांनी त्यांची साथ दिली। ज्यावेळेस 52 आमदार सोडून गेले होते, त्यात जे 6 आमदार राहिले होते ते यशवंतरावजी भांगरे साहेब होते। त्यामुळे आमचं आणि पवार कुटुंबाचं नातं प्रचंड जुनं आहे। रोहितदादांनी जसा उल्लेख केला, त्यांचे वडील असतील, राजेंद्र दादा पवार असतील, त्यांचं मला कायम मार्गदर्शन राहायचं। मी ज्यावेळेस साहेब परदेशातनं शिक्षण घेऊन आलो, वडिलांनी राजेंद्र दादांना सांगितलं की साहेब आता याला मी जर्मनीला पाठवतो MBA करायला, परंतु राजेंद्र दादांनी त्यावेळेस सल्ला दिला आणि त्या सल्ल्यामुळे आज मी जे काही व्यवसाय माझे आज व्यवस्थित आहे, तो दादांचा सल्ला होता। दादांनी सांगितलं अशोकराव मी माझ्या मुलाला रोहितला MBA करून दिला नाही, त्याला व्यवसायामध्ये मी गुंतवलं, तुम्ही देखील अमितला व्यवसायामध्ये गुंतवा। दादा कदाचित त्या सल्ल्यामुळे आज माझे बिझनेसेस जे काय असतील वयाच्या 28व्या वर्षी चांगले स्टेबल्ड आहेत। मी खरं तर दादांचा आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अशोकरावजी भांगरे साहेबांनी संघर्ष प्रचंड केला, परंतु शेवटी त्यांचे जे पारंपरिक प्रतिसादी होते, मधुकर पिचड साहेबांचा पराभवही करायची त्यांना संधी मिळाली आणि साहेबांनी ज्यावेळेस जिल्हा कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम बघायला सुरुवात केली, थोरात साहेब खरंच वडिलांची इच्छा होती का आदिवासी पट्ट्यामध्ये देखील ऊस वाढला पाहिजे, जी काही उपसा योजना असतील इथं ती वाढली पाहिजे आणि चांगला ऊस झाला पाहिजे, परंतु नियतीला काही कुठं पावलं नाही आणि साहेबांचं अचानक निधन झालं। परंतु निधन झाल्यानंतर जो वारसा आमच्या कुटुंबाचा होता समाजसेवेचा, तो माझी आई असेल, मी असेल, माझे चुलते दिलीप भांगरे असतील, तो तसाच आम्ही पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। अगदी अलीकडच्या काळामध्ये 4-5 महिन्यांपूर्वी आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली, आम्हाला समोरनं प्रलोभनही देखील करण्यात आले, परंतु आम्ही मुळासोबत राहण्याचा निर्णय घेतला, पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। आणि मित्रांनो, मी पुन्हा एकदा रोहित दादा आज इथं उपस्थित आहे, दादांसमोर मी सांगू इच्छितो, दादा ज्यावेळेस माझा राजकीय प्रवेश झाला होता 2019ला, त्यावेळेस मी सांगितलं होतं का शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांसोबत राहणार आणि तेच आम्ही कुटुंब म्हणून सगळे पुढे पाळत आहोत। आणि आज भांगरे साहेब जरी आपल्यात नसतील तरी देखील समोरच्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मला साहेब दिसतंय, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मला साहेबांचं एक वेगळं स्थान दिसतंय। साहेबांना समाजकारण करत असताना अनेक विविध पदं मिळाली, मग ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, कारखान्याचे उपाध्यक्ष झाले, आपल्या तालुक्याचे सभापती देखील झाले, नंतर आपल्या राजूर प्रकल्पाचे अध्यक्ष होते, अनेक पदांवर काम केलं आणि हे काम करत असताना प्रामाणिकपणे आपल्या जनतेची सेवा कशी करता येईल त्यांनी ते सदैव त्यांनी करून दाखवलं। आणि आज मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, अनेक वक्त्यांनी सांगितलं का हा वारसा आम्ही तुला पुढे घेऊन जायला लागेल, तुझ्या आईला पुढे घेऊन जावं लागेल, तुम्ही जर ठामपणे आमच्या मागं भक्कमपणे उभे राहणार असतील तर थोरात साहेबांच्या साक्षीने सांगतो, दादांच्या साक्षीने सांगतो, तुम्हाला कधी नाराज होऊन देणार नाही। जे काही शिकवण आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेबांनी आमच्यावर दिली आहे, माझ्यावर दिली असेल, आईवर दिली असेल, चुलत्यांवर दिली असेल, त्याचा प्रामाणिकपणे आम्ही पूर्ण आमचं आयुष्यभर या जनतेच्या सेवेसाठी आम्ही अर्पण करू, देणार आहे की नाही सर? हीच अपेक्षा तुमच्याकडनं मी ठेवतो। आणि मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्याला हा तालुका क्रांतीवीराचा आणि चळवळीचा तालुका आहे। भांगरे साहेबांनी सर्व राजकारण फक्त कार्यकर्त्यांसाठी केलं, जिथं कोणची निवडणूक असेल कार्यकर्त्यांना ताकद दिली। आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, प्रथम तर आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छितो का लहरों से डरकर नौका पार किया नहीं जा सकता, लहरों से डरकर नौका पार किया नहीं जा सकता, सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है, सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है, खाली पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। एवढंच बोलून मी माझे आपले ऋण व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। धन्यवाद।
आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।